नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुळात राज्यात नव्या सरकारची स्थापना झाली, मंत्रिमंडळी आलं, मंत्रिमंडळाचे खाते वाटप काही होत नाही अशा स्वरूपाचं चित्र निर्माण झालं आणि त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांमध्ये धुसफूसही पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर मुळात कोणतं खातं कोणाकडे येणार, कशा स्वरूपाचं कामकाज येत्या काळात चालणार, मुळात जी मलईदार खाती आहेत ती मिळणार की नाहीत अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न तयार झाले आहेत. याच प्रश्नांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यतः काय भूमिका असेल हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण छगन भुजबळही काहीसे नाराज आहेत आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते इतकंच नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वतः सुनील तटकरे जी आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की अखेरीस या प्रश्नांची उत्तरं ती काय. तटकरे साहेब, खूप खूप स्वागत साम टी व्हीमध्ये आपलं. नमस्कार. तटकरे साहेब, गेल्या काळामध्ये तुम्ही जी भूमिका घेतली भाजपबरोबर जाण्याची ती यशस्वी होताना पाहायला मिळाली, मोठं यश मिळालं आणि मंत्रिपदही तशी चांगली मिळाली आहेत. पण कोणती मंत्रिपदं मिळणार यावर मात्र प्रश्न आहे. ती चांगली मंत्रिपदं मिळणार की काय कॉम्प्रोमाइज करावं लागणार? एक असं आहे की आपण सारखं मलेदार असं जे काय म्हणतो किंवा वर्तमानपत्रात सुद्धा टीका टिप्पणी होते. स्वाभाविक आहे, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर झाला, खातेवाटपाला उशीर झाला. पण एक नक्की आहे की राज्य म्हणून महायुतीच्या सरकारला जे प्रचंड अभूतपूर्व असं पाठबळ महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलं आहे, आमच्या सर्वांची ती जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे, आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेणं, देशातील एक विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहेच. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी ओळखली जाते. अशा वेळेला जागतिक मुंबईचं स्थान उंचवण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने काही रोडमॅप आखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा वेळेला खातं वाटप आपण जे नेल्याची म्हणाला ते वस्तुस्थिती खरी आहे की ते आवश्यकच आहे. मला असं वाटतं की आज किंवा उद्यापर्यंत या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल. शेवटी केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून या संदर्भातला जो निर्णय असेल तो भारतीय जनता पक्षाचे मंत्री, शिवसेनेचे मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, त्यांची प्रत्येकाच्या वरती जी काही जबाबदारी द्यायची असेल तो निर्णय प्रत्येक पक्षाचा पक्षप्रमुख त्या ठिकाणी निश्चितपणे घेईल. नाही, पण मग इतका वेळ का लागतोय मंत्रिमंडळाच्या वाटपाला? कारण तुम्ही झटकेपटक सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं, ते झालं नाही, त्याला वेळ लागला. मग मंत्रिमंडळ स्थापन व्हायला वेळ लागला, मग आता मंत्रिमंडळ वाटपाला वेळ लागतोय. यातून एक चुकीचा संदेश जातो असं नाही वाटत तुम्हाला? एक असं आहे की विलंब झाला ही वस्तुस्थिती काय नाकारत नाही. पण आता हे सरकार अतिशय भक्कम सरकार आहे. पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप करून ज्या वेळेला आम्हाला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्वदूर भागात सर्वच प्रश्न, सर्व क्षेत्रांतील महिला भगिनीचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांची समस्या असेल, इतर काही नवीन क्षेत्रामधली उपलब्धी असेल, पायाभूत सुविधामध्ये करायची प्रगती असेल, रेल्वेचं जाळं उभं करायचं असेल, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत. पण त्याचबरोबर ती सरकार स्थापन होऊन गती देणं हे निश्चितच तेवढं कर्तव्य आहे. थोडासा विलंब झाला ही वस्तुस्थिती काही मी नाकारत नाही, पण त्याच्यावरती सुद्धा 1-2 दिवसामध्ये निर्णय होऊन अतिशय गतीने सुरू झालेलं काम पाहायला मिळेल. आज सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, एकनाथराव आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम सुरू केलेलंच आहे. मंत्रिमंडळ आज आहे, स्थापन झालेलं आहे. पहिल्यांदाच जवळपास 42 जण मंत्रिमंडळामध्ये आहेत, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री धरून. ठीक आहे, ते बिनखात्याचे या क्षणापर्यंत आहेत, हे काय मी सत्य नाकारत नाही. पण त्याच्यातूनच एक उद्याचा भक्कमपणा कसा येईल या आश्वासक पद्धतीने आज त्या ठिकाणी थोडंसं काम चाललं आहे. अगदी. चला, तुम्ही पाया उभारतायत असं म्हणूयात आणि पाया उभारायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे हा पाया उभारला जाईल आणि त्यातून महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल अशी अपेक्षा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.